कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिला आज आठवण आली का माझी? तू वाकडे तर शिरतोयस। येऊ एकतर तू हिला इकडे कशाला घेऊन आली आहे, आणि आता तिची वकिली करू नको। मी चांगलं ओळखतो हिला। अरे असं का बोलतोयस बाळा? हा हीच सरकार असंच त्यांचं म्हणणं हिच्याकडून माझ्या गळी उतरवायचे। सुजा, अरे असं का वागतोयस? एवढा कसला राग आहे तुला? तूच बघ की आई, कसला राग येते। कशी वागलं तुम्ही सगळी माझ्याशी? हा, स्वतःच्याच घरातून हाकलून दिलंय मला। मग वहिनींनी माझी हाडतोड केली, वहिनींनी माझी काहीच किंमत ठेवली नाही कोणीच। आता तर डायरेक्ट तुरुंगातच। आणि आई, आज तुला माझी आठवण आली होय? अरे आमच्या बाजूने पण विचार कर की सुजा। खरं तर ह्यांनी दोघात तुला झुकतं माप दिलाय सुजा। तुला आजवर कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही आम्ही। कळतंय का काय म्हणतात त्या? कायच्या काय वेगळं केलं नाहीये, सगळ्या जाईबाप करतात असंच केलंय त्यांनी। अरे असं कसं? आई, माझं चुकलं, मीच तुम्हाला इथं घेऊन नव्हतं यायला पाहिजे। आई मला खरंच सांग, घरात खरंच कोणाला माझी पडली का ग? सुजा, अरे सगळ्यांनी शांत डोक्याने विचार करून एकत्र यायला पाहिजे बाळा। आई मी मस्त यायला तयार आहे ग, पण घरचे घेतील का मला घरात? सरकारने मला स्वप्न दाखवली, तू मोठा माणूस होणार आहे असं सांगितलं, आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी सगळं त्यांच्या भावाला आणि त्याच्या पोराला देऊन टाकायचं का? पैसाच सगळं हाय कर? हा, तुझ्यासाठी माणसाचं काहीच महत्व नाही? नाही आई, नाही वाटत मला कोण महत्वाचा। तू आणि सरकारने शिकवलं ना मला, पैशाशिवाय ह्या जगात काहीच होऊ शकत नाही। लोकांना तुम्ही तुमच्या पुढे झुकवलं पाहिजे, नाहीतर मग ती तुम्हाला झुकवणार। आई, का तुम्ही अप्पी अर्जुनला माझ्या पुढे जाऊन देताय? मला त्यांचं ऐकायला लावताय का? सुजय, अरे तुला काय अडचण आहे त्या दोघांची? अडचणी म्हणजे सगळीकडेच पुढे पुढे करत असतात दोघं बी, असं का गाई? कारण ती बरोबर आहे सुजा। कारण त्यांना घरातल्या माणसांची पडलीये, आणि तुला फक्त स्वतःच पडलंय, म्हणून सगळीजण त्यांची बाजू घेतात। घ्या, झाल्या त्यांच्या आरत्या सुरू। काय गाई, आरज्याशी तू जसं वागती ना, तसं तू माझ्याशी तुझ्या सख्या पोराशी वागत नाही का? कारण तू चुका केल्याय सुजा। इथं परत तीच सांगायला आली असेल ना, निघितून। सुजय, तू थांब गे, काही गरज नाही मला। आणि तुम्ही पण माझ्या घरात खोटा लावा, त्याला हार घाला मी मेलोय म्हणून। सुजय, अरे काय बोलतोयस, कळतंय का तुला? आई, माफी तू आणि सरकारने मागितली पाहिजे, आमची, माझी, दादाची पण, मी नाही। आणि मला त्या घराचं आणि घरातल्या दुसऱ्या कोणाचंच काही पडलं नाहीये। मी माझ्या आणि माझ्याच मर्जीनं जगणार आहे। चिंचुके, दार लावून घे रे, अंकुल पण लावून पाठव त्यांना घरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दास तिथं कधी निघतो काय माहित। पाप केली सगळ्यांनी, भोगतोय शिक्षा मी एकटा। चिंचुक्या, ए चिंचुक्या, चिंचुक्या! अहो काय झालं वरडायला? काय रात्री झोप बीप झालेली नाही काय? हा, नाही झाली। ए चिंचुक्या, मला इथनं बाहेर कधी काढणार आहे? अरे ते बाबा मी कसं सांगू, ते वरिष्ठ ठरवणार। अहो काय करताय काय तुम्ही? लवकर सांग। अहो काय करताय तुम्ही? शांत व्हा की जरा। जवळ मला इथनं बाहेर काढत नाही ना, तोवर मी हेच करणार। अहो तुम्ही असं कशाला वागताय? अहो साहेब, ही काय करताय? कशाला पडतोय? काय करतोय म्हणजे काय करतोय? जोवर मला इथनं बाहेर काढत नाही ना, तोवर मी हेच करणार। चिंचुक्या, अहो साहेब, असं वागू नका। अहो तुम्ही शांत बसा तर। अहो थांबा, ओ थांबा की। ए चिंचुक्या, कुठं चालला? ए चिंचुक्या, बोल चिंचुके। अर्जुन साहेब, अहो तुम्ही जर पोलीस स्टेशनला येता का? काय रे, काय झालं? अहो सुजाला दंगा घालायला लागलाय, विनाकामी गोंधळ करतोय, जर येता का तुम्ही?
आलो 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 आलो. हा या साहेब. जय हिंद. सुजाला काय झालं? अहो शांत बसा ना. मी साहेबांना फोन केलाय. साहेब येतो म्हणलेत. येऊन काय करणार आहे तो? मला बाहेर काढणार आहे का? अहो तुमच्या अशा वागण्यानं तुमची शिक्षेत वाढ होईल. ए चिंचुक्या, नीट बोलायचं, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही सांगून ठेवतोय. नाही बोलू नको बरं का. इथं आत आहे म्हणून शांत आहे. काय केले? अरे काय अक्कल बिक्कल का तुझ्या? सकाळ सकाळ काय लावलंय? अर्ज्या, एवढं बोलला खरं? मला इथनं बाहेर कधी काढणार ते बोलला नाहीस? काढतो की बाहेर तुला. असं वागतो मग तुला बाहेर काढतो मी. अर्जा आठवडा झाला ना आता. सोड की मला आता. हे डोकं खाऊ नको माझं. आप्पीची डिलिव्हरी होत नाही ना तोपर्यंत तुला बाहेर काढणार नाही मी. काय एवढे दिवस मी इथंच मरू होय? माझा नाही विश्वास तुझ्यावर. परत पिऊन येशील घरी, धिंगाणा करशील परत काहीतरी. अच्छा, म्हणजे मी आप्पीला काहीतरी करीन याची भीती वाटते होय तुला? बर, मग मी उलट सांगतो तुला. जर मला इथनं बाहेर काढलं नाही तर खरंच मी आप्पीला काहीतरी करीन. बरं साहेब 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 शांत. अहो तू मुद्दाम करतोय. चिंचुके, ह्याचं खाणं पिणं पहिलं बंद कर. झोपणं पण बंद करायचं. लय माज आहे. हा साहेब. सुजया, धमकी देतोयस ना मला तू? ठीक आहे, आता तुला बाहेर काढतोच मी. बघ वाट. साहेब, हे करून तुम्ही लय मोठी माती खाल्ली बर का. साहेब आता तुम्हाला सुट्टी देत नाहीत बघ. हे बघू की आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. I'm sorry. लायसन्स आहे ना तुमच्याकडे? It's okay. You have to ask. Well, श्रीनिवास, मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे. मी रूल्स फॉलो करतो. मग ते खेळाचे असो किंवा खेळाबाहेरचे. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, येस, माझ्याकडे लायसन्स आहे. अरे तू श्रीनिवासला इतकं सिरियसली घेऊ नको. असाच आहे आमचा श्रीनिवास. तू मुंबईबद्दल सांगत होतास ना, ते सांग ना. ओ येस, मुंबई सपनों का शहर है. दिन में जागता है, रात को भागता है. अशी आहे आमची मुंबई. हो, लवली. सो निशिगंधा, तू कधीच मुंबईला आली नाहीयेस ना? नाही सर. हा, इट्स ओके. मुंबई एक अशी सिटी आहे ना जी सगळ्यांना आपलंसं करूनच घेते. तसं मी पण ऐकलंय मुंबईबद्दल, पण असं म्हणतात की तिथे फार गर्दी असते. हो, दॅट्स ट्रू. तुला सुरुवातीला जरा विचित्र वाटेल, पण तुला नंतर कळेल की आपण सुद्धा त्याच गर्दीचा एक भाग झालोय. आणि तीच गर्दी मग आपल्याला नंतर रिअलाइज करून देते की त्या गर्दीतून बाहेर पडायला आपण आपली एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करायला हवी. श्रीनिवास, बाजूला बसून झोपू नये. आपण चहा घेऊयात का? मी थांबवतो गाडी. ओके ओके. येस. ओके. मला ना खूप झोप येते. अरे मग तू झोप ना. चल उठ. इकडे बॅक सीट वर झोप. चल उठ ना. चला. निशिगंधा कुठे आहे? आता इथेच होती.
निघूयात आपण. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण पोचलोय अकॅडमीला. श्रीनू, ओवी, पोहोचलोय आपण. पोहोचलो. हो, फायनली पोहोचलो आपण. इथे कुठे थांबणार? इथे हा, हा इथेच सोय ना राहायची. इथे फक्त प्लेयर्स आणि कोचेस थांबू शकतात, तुम्ही नाही. काय? मग हे आधी सांगायचं ना. आता ओवी कुठे राहणार मग? फक्त मी नाही, तू पण इथे नाही थांबू शकत. नाही नाही, पण असं कसं? निशीला अशी सवय नाही एकटं राहायची. मला कळतंय, पण आता आपण रूल्स मोडू शकत नाही ना. माझा इथे एक फ्लॅट आहे, तुम्ही तिकडे राहू शकता, तो रिकामाच असतो. मी तुम्हाला किल्ली देतो, पण आम्ही मात्र इकडनं बाहेर पडू शकत नाही. सो मी निशीला खेळताना नाही बघू शकत. सॉरी. बट देन ॲटलिस्ट सेपरेट होण्याच्या आधी आपण एकत्र डिनर करू शकतो. गुड यू रिमाइंडेड मी. निशिगंधा, मी तुझ्यासाठी एक स्पेशल डाएट प्लॅन तयार केलाय. तू अजिबात बाहेरचं खाऊ शकत नाहीस. व्हॉट? म्हणजे तुम्ही कोणीच माझ्यासोबत येणार नाही? आय एम रिअली सॉरी. मी रात्री उशिरा जास्त बाहेरचं खात नाही. ओनली सॅलड्स अँड ऑल. म्हणजे मला एकटीलाच पाठवणार? श्रीनिवास, उमाई काय म्हणेल? हा ठीक आहे ठीक आहे, मी येतोय तुझ्यासोबत. डोंट वरी. ही माझ्या घराची किल्ली. मला घर सापडेल ना? हो हो, सापडेल. तू फक्त ऍड्रेस सेंड करून ठेव. हो. बाय निशी. मला वाटलं तू असशील माझ्यासोबत. पण निशी, मी कायम आहे तुझ्यासोबत. आणि मला माहिती तू इथल्या प्लेयर्सची सुद्धा सुट्टी करणार आहेस. नीट शिकून घे, ओके? अँड हा, रिमेंबर, आय एम जस्ट अ कॉल अवे. हे तुमच्या कॅम्पसमध्ये कोच आणि प्लेयर एकाच रूम मध्ये राहणार का? नाही, सेपरेट डॉर्मेटरीज असतात तिकडे. हा, प्लीज प्लीज निशीची काळजी घ्या. नक्कीच. पण तिला गरज नाहीये, बाय द वे. शी इज स्ट्रॉंग. बाय निशी. निशी, आम्ही आहोत. ते आमच्या बॅग्स. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झाली कामा? हो, जरा आवरून घेते फक्त. ते नंतर आवरा. आधी माका सांगा तुमका काय देऊ? दूध देऊ हळद टाकून? कशाक? निशी मुंबईत गेलाय पहिल्यांदा, ते पण इतक्या दिवसासाठी. ते का जाताना मी परवानगी दिलाय तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला. आता लेक घरात नाही, त्याची काळजी पण दिसते चेहऱ्यात. उमा, तुम्ही नीट काय खाल्लाच पण नाही. घशाखाली घास कसा उतरल? लहानपणापासून कधीच निशी असं घराबाहेर पडला नाही. पहिल्यांदा असा अचानक गेला ना, तर जीवा हुरहुर लागून राहिल्या. कसा असत होता? म्हणजे नीट खाल्ला असेल की नाही काय, त्याका वया नको तर
सकाळपासून आई आई अशी हाक पण कानावर नाही पडली ना, तर भूक कशी लागत. खरंच तुमच्या बायकांचं माका काही कळतच नाही. आता मी जेवणार नाही म्हटलं तर तुम्ही पण जेवणार नाही. तर लेक मुंबईला आहे, आपल्या समोर नाहीये, तर अन्नाचा घास तुम्हाला गोड लागत नाही. आता काय करायचं? बाईचा जन्म, तिची तहान भूक कायच तिचा नसता. तिचा सगळा जग ना तिच्या माणसांभोवतीच फिरत असता बघा. घरातली माणसं आनंदात असली की समाधानानं घास घशाखाली उतरतात. पण जर अशी मनात काळजी असली ना की पाण्याचं घोट जरी घेतलं ना तरी जीव कासावीस होता. आणि तीच बाई संपूर्ण घराला टिकून ठेवत, घराला आधार देत. मग घरात आधार देणाऱ्याच्या पोटात अन्न पाण्याचा आधार नको? काय करतात? थांबा जरा. बसा. हो पण हो नाही, तुम्हाला जेवायला नाही दिलं ना तर लेक येऊन मला ओरडेल माझ्या आईची उपाशी ठेवलं म्हणून. काहीतरीच तुमचं आपला. या. उमा, निशी आणि शिनू तिकडे मुंबईला एकत्र बसून जेवणार ना, मग आपण उपाशी कशा करायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थोडा वेळ अशीच थांब, डोळे बंद करू. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. डोळे बंद. आता उघड. मित्रा, हा ड्रेस मी आपल्या लग्नाच्या वेळी घेतला होता तुझ्यासाठी, पण नंतर तुला मृत्यूयोग हे कळलं आणि सगळंच राहून गेलं.
पण आता आपण नव्याने सुरुवात करतोय ना, सो तुझ्यासाठी. मी असलं घालत नाही ना. हे तर मला माहिती आहे, तू असे ड्रेस नाही घालत, आणि मला तुझ्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट तुला करायलाही सांगायची नाही. पण प्लीज माझ्यासाठी एकदा हा ड्रेस ट्राय करशील? फक्त एकदा नेत्रा, खूप छान दिसेल तुला. प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. छान दिसतीयस. मला नाही जमत आहे. का? झालं, तुम्ही बघितलं ना, मी आता कपडे बदलून येते. नेत्रा, खरंच छान दिसतेस. आजी करते ना तसं करतो मी. हे काय? माझीच दृष्ट नको लागायला तुला म्हणून. Will you be mine forever? माझी होशील? तुमचीच तर आहे.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही व्हीलचेअर घेऊन. भावा, हे घे तुझे पैसे. मला वाटतं आपण डिरेक्टली आत नको जायला. मी एक काम करतो, आधी जातो आणि आतला रस्ता क्लिअर करतो, मग तुम्ही दोघं या. ठीक आहे. तुमचा फोन घ्या. हा अधिपती बोल. हा बघितलंस का, आहेत का ते? अरे मी त्यांच्या खोलीतच आहे ना. व हा आहेत का तिथं? बघ लवकर, सांग बरं. थांब बघते. पटशिरी सांग, एवढा उशीर का लागलाय तुला? पटशिरी बघ बघ बघ. आहेत 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 की आहेत. नक्की आहेत काय? अरे भाऊ झोपलेत ह्या टायमाला? हा त्या औषधाच्या गोळ्या चालू आहेत ना. व बर बर बर, पण नक्की ना? असं वाटतंय. वाटतंय तरी म्हणजे? अरे जावई बापू अंगापिंडानं चांगला आहे ती, जर अचानक वजन घटल्यासारखं वाटते. म्हणजे अरे ते अरे तुम्ही इथं? रव्या तू इथं कसा? रव्या आलाय का तिथं? हा हा वय वय. फोन दे बघा त्याला जरा. वय वय अधिपती. हॅलो सरकार. हॅलो रव्या. हा काय रे, कुणीकडे उलटलं होतंस? नाही 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 सांगतो ना. नाही नाही आजी, तुम्हाला बोलवलं लवकर. कोणी? कोणी म्हणजे वहिनी साहेबांनी. कुठं? त्यांच्या खोलीत. आली ती? म्हणजे मगाशी खोलीत नव्हती ती. नाही आजी, आल्यात त्या आणि तुम्हाला अर्जंट बोलवलं. मला म्हटले लवकर पाठव. जा फोन घ्या. हा अधिपती सुनबाई खोलीत आली आहे ना. हे आल्या काय त्या? पडदिशी जा आता त्यांच्या खोलीत. लय झाला तर जा. वय वय देते दे. आणि सावकाश जा, गुडघा सांभाळ. हा जाते जाते. मी फोन करतो तुला. हा आजी गेली का? हो गेली. अरे बाबा झोप, तू झोप. 5 मिनिटं झोप, मी आलो. अरे बाबा झोप. सुनबाई, ए सुनबाई कुठं गेली ही? ए सुनबाई, सुनबाई अगं आत आहेस का ग? कुठं गेली? नाही गेली कुठं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आईला पण संशय आलाय. हिराबाई पण तेच म्हणत होती, आम्हाला काही खरं वाटत नाही. ताई ऐक की, अगं सोड किती विषय, कुठं तिचं ऐकत बसतीस? आणि तसं बी मला बी तिचं काही खरं वाटत नाही. आणि ताई ती हिरी हाय, म्हणजेच त्या सुनबाईची बहीण, म्हणजे ती पण खोटारडीच असेल. उगा आत्यानं शंका काढली म्हणून मी तुला सांगितलं ग ताई. आणि ताई मला काय वाटतंय, ती हिरी का नाही पैशासाठी हे समजा सांगत बसली असेल बघ तुला. आणि आपण मगाशी बघून आलो की झोपली होती ते ताई. नाही पण आम्ही पांघरून काढून बघितलं नव्हतं ताई. पण म्या का नाही पाय हलवून बघितला तेव्हा मला तेच वाटले. असं वाटलं म्हणजे आता आम्हाला जाऊन बघायचंच आहे ते खरंच तिकडे झोपले आहेत का नाहीत ते. आणि जर का सुनबाईंनी खरंच मोठ्या मालकांना घराबाहेर नेलं असेल
तर मग आज त्यांचा या घरातला यो शेवटचा दिवस आहे. ओंकार दादा, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. सॉरी आम्हाला थोडासा लेटच झाला. या. तुम्ही आता आराम करा हा. आणि कोणी काही विचारलं तर गाढ झोप लागली होती असं सांग. ओके? जाऊ द्या. आजी म्हणत होत्या हे अशा कधी झोपत नाही. नाही मग ओंकार दादा झोपले होते तसंच घ्या पांग. झोपा तुम्ही शांत. चला लवकर, अहो कुणी पाहिलं तर अडचण होईल. चला निघूया. पण ही व्हीलचेअर लपवायला लागेल ना आपल्याला? हो, व्हीलचेअर मी स्टोर रूम मध्ये ठेवून येतो. वहिनी साहेब, तुम्ही जा तुमच्या खोलीत, मी आणि ओंक्या येतो मागच्या दाराने. हा ठीक आहे. आणि थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आपण ते बोलूया नंतर, तुम्ही जा आधी. चला निघूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही त्रास नाही झाला ना तुम्हाला? चांगलं वाटलं की. हा, म्हणजे याच्यासाठी विचारते कारण इकडचं हवामान तिकडचं हवामान वेगळं आहे ना, म्हणून. नाही, काहीच त्रास नाही. खूप फिरला असाल ना प्रदीप भाऊजींबरोबर? काकू, काय काय बघितलं तुम्ही? तसं बरंच बघितलं ग, पण आता नाही आठवत काही बघ. पण मला कळत नाही तुम्ही असं अचानक कशा काय आलात? म्हणजे तसं नाही काकू, तुम्हाला प्रदीप भाऊजींनी इथे एकटं कसं काय सोडलं? खूप बिझी होते का? त्यांच्याकडे वेळ नव्हता का? खरं सांगायचं तर त्याला बरीच कामं होती. मी काम करते, त्यांना फोन करते आणि विचारते. नाही विचारत नाही, फोन करून त्यांना इथे बोलावूनच घेते मी. नको अश्विनी, अगं नको करूस फोन. काकू, मला खरं खरं सांगा काय झालं? मला असं का वाटतंय की तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय म्हणून? जयश्री बहिणी, भाऊ सावरा स्वतःला. प्रदीपने मला घराच्या बाहेर काढलं. काकू, प्रदीप भाऊजीने तुमच्या बरोबर असं केलं, तुम्ही आम्हाला आधीच का नाही सांगितलं हे सगळं? अगं काय सांगणार मी माझ्या पोटच्या मुलाच्या बद्दल. आणि आता एवढ्या लांबून तुम्ही तरी काय केलं असतं सांगा. अगं त्याला आईबद्दल काही वाटतच नाही तर त्याला सांगून काय फरक पडणार? काकू, अहो इथे आल्यावर तरी तुम्ही सांगायचं होतं ना. आम्ही सगळे घरचेच आहोत ना. खरं सांगू का, मी भारतात परत आले आणि मला प्रकाश भाऊजींबद्दल कळलं.
तुमच्या या सगळ्या दुःखामध्ये मी काय बोलणार होते. सख्या मुलानेच पाठ फिरवली, त्या बाईचे एकटे पण नाही कळणार कोणाला. काकू तुम्ही अजिबात एकटे नाही आहात. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, कळलं तुम्हाला? मी आत्ता प्रदीप भाऊजींना फोन करून विचारते की त्यांनी असं का केलं म्हणून. आता कोणाचा फोन? हॅलो, तुम्ही ऍडव्हान्स घेतला आणि ऑर्डर दिली नाही. अहो मी कुठलाही ऍडव्हान्स घेतलेला नाहीये आणि कुठचीही ऑर्डर दिलेली नाहीये. अश्विनी ऐक माझं, तो तुला उलट सुलट काहीतरी बोलेल. नको फोन करूस त्याला. असं ऐक. नाही काकू, काही झालं तरी मी त्यांच्याशी बोलणार आहे. हॅलो, अहो मी सांगितलं ना तुम्हाला, मी कसलीही ऑर्डर घेतलेली नाहीये. तुम्ही प्लीज परत फोन नका ना करू. इकडे फोन. अहो काकू बोलू सगळं काही उपयोग होणार नाही. जे माझ्या नशिबात असेल ना ते मलाच भोगायचंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जयश्री काकू, तुम्ही हे आत्ता सांगताय आम्हाला? एवढे दिवस आमच्यापासून लपवलं? मी तुमच्या मुलासारखं आहे आणि तुम्ही आत्ता सांगताय हे सगळं? अरे मला स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं की प्रदीप मला असं वागवेल. आता अशी म्हातारी मी कशी एकटी राहू रे, कशी जगू मी? अजिबात काळजी करायची नाही, आम्ही सगळे आहोत. मी आहे तुमच्या बरोबर. आणि म्हातारपणाची काळजी अजिबात करू नका. तुम्ही जी जागा बाबांना दिली होती ना, ती मी तुम्हाला परत देतो. का दादा, तू हे एकट्याने कसं ठरवलंस? शिल्पी, श्रेयसचं बरोबर आहे. आपला त्यावर काही हक्क नाहीये. जयश्री वहिनींचाच हक्क आहे. श्रेयस, अगदी देवासारखा धावून आलास रे. देव तुझं भलं करो. काकू, मी काही वेगळं केलं नाही. मी तुमचा मुलगा आहे ना, एवढं तर करायला हवं. मी आत्ताच जातो आणि डॉक्युमेंट्स बघून येतो. आलो अश्विनी. जेन, बोल अगं. अश्विनी, तू प्लीज लवकर पार्लर मध्ये ये. अगं इथे थोडासा प्रॉब्लेम आहे, तू ये ना लवकर. काय झालं अगं? एवढी घाबरली कायस तू? काही प्रॉब्लेम आहे का? अगं काय झालं ते मी तुला नंतर सांगते, तू पहिलं पार्लरला ये. अश्विनी वाघमारे, मी आहे. तुम्हाला ताबडतोब आमच्यावर पोलीस स्टेशनला यायला लागेल. काय झालं सर? तुम्ही फेस पॅक बनवण्याची ऑर्डर घेतली होती ना, तुम्ही त्याचे पैसे पूर्ण घेतलेत पण ऑर्डर पूर्ण केली नाहीत, म्हणून कंपनीने तुमच्यावर खटला दाखल केलाय. तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. एक मिनिट सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी अशा प्रकारची कुठलीही ऑर्डर घेतली नाही आणि कुणाकडनं पैसेही नाही घेतलेत. ही ऑर्डर मी घेतली होती. काय? शिल्पी? हो, म्हणजे ते पैसे पण मी घेतले होते. शिल्पी, अगं हे सगळं करण्यापूर्वी मला एकदा सांगायचंच तरी ना. अगं मला विचारायचं ना तू. अगं मला ते काही. अगं पण काय शिल्पी, असं कोणी करतं का? हे बघा, तुम्हाला जे काय बोलायचंय ते पोलीस स्टेशनला येऊन बोला. उगीच आमचा वेळ वाया घालवू नका. कॉन्स्टेबल, घेऊन या ना. चला. आय एम सॉरी वहिनी. अश्विनी. शिल्पी. हाँ शिल्पी, आधी श्रेयसला फोन कर. लावते. शिल्पी फोन कर. लावते मी फोन. लावते मी फोन. काय गोंधळ घालून ठेवती पोरगी, कळत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.